करायचं का? नमस्कार विद्यार्थी मित्र. नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आपण एससीए करिअर अकॅडमी मध्ये या नवोदय परीक्षेचे प्रवेश परीक्षेची तयारी करताय. एससीए करिअर अकॅडमी सोबत आता तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून जुळलेले आहात. तुम्हाला आमच्या अकॅडमी बद्दल बऱ्याच गोष्टी आता माहीत झालेल्या आहे. नवोदय विद्यालय किंवा नवोदय प्रवेश परीक्षा 26-27च्या संदर्भात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमच्या एससीए करिअर अकॅडमीच्या संदर्भात आम्ही म्हणतोय नेहमी सातत्यानं तुमचे स्वप्न साथ आमची यश निश्चित तुमचे या स्लोगन प्रमाणे आपण या प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीशी रोज काही ना काही प्रयत्न करत आहोत. यशाच्या तयारीची हीच तुमची योग्य वेळ आहे. या संदर्भातही माहिती तुम्हाला पाहिली की आतापासून जर सुरुवात केली तर नक्कीच आपल्या हातात यश आहे. यासाठी आपण पाहिलंय की आम्ही 26-27च्या बॅच साठी ऑनलाईन फ्री लेक्चर सध्या चालू केलेले आहे. त्या ऑनलाईन फ्री लेक्चर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या लेक्चर मध्ये आपल्याला मानसिक क्षमता परिसर पाहणार आहोत, अंकगणित पाहणार आहोत, अंकगणिताचा अभ्यास करणार आहोत आणि मराठी भाषेचा आणि नव्यानं सामील झालेल्या पर्यावरण अभ्यासाचा. या ठिकाणी तुम्हाला तीनच दिसतात स्क्रीनवर, पण अजून चौथा एक भाग या ठिकाणी आपल्याला समाविष्ट झालेला आहे. त्या चौथ्या भागामध्ये तुमच्या लक्षात येईल की परिसर अभ्यास किंवा पर्यावरण अभ्यास याचाही आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे. तर या मानसिक क्षमता चाचणी आणि परिसर अभ्यास याला एकत्रित या ठिकाणी दिलेलं आहे. आपण चौथ्या याच्यात सेपरेट पण घेऊ शकतो, काही अडचण नाही. परिसर अभ्यास आणि अंकगणित, अंकगणिताचा आपण सेपरेट आता क्लास याच्या अगोदरचा झालाच आपण पाहिला असेल. आणि भाषा, मराठी भाषेचा पण आपण वर्ग क्लास या ठिकाणी घेणार आहोत. तर या चारही भागामध्ये इथं एकत्रित 3 भाग 4 भाग दिलेले, या स्वरूपात आपल्याला या चारही भागाचा अभ्यास करायचा आहे. आणि नवोदय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हमखास आपल्याला खात्रीशीर प्रयत्न या ठिकाणी करायचंय ना. आपलं जे स्वप्न आहे की शासनाच्या सीबीएसई स्कूल मध्ये 6वी पासून 12वी पर्यंत शिक्षण घ्यायचंय, हे जे स्वप्न तुम्ही पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वप्नपूर्ती म्हणजेच आमच्या एससी अकॅडमी सोबत राहायचंय. ते ऍप डाउनलोड करण्यासाठी किंवा काही ऍपच्या लिंकच्या संदर्भात, क्लासच्या संदर्भात काही माहिती घ्यायची असेल तर आमचा नंबर आणि व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे. 9923387261 यावर तुम्ही पुन्हा कधीही ट्राय करू शकतात, कधीही तुम्ही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकतात. आणि हे ऍप लवकरात लवकर डाउनलोड करायचंय, कारण पुढची माहिती तुम्हाला सर्व ऍपवर भेटणार आहे. आता आपण यातला जो काही मालिका पूर्ण करा या लेक्चरच्या संदर्भात आपण येतोय. सुरुवातीला तुम्हाला आमच्या ऍप बद्दल थोडीशी माहिती दिली, कारण जे पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती पाहिजे की हे कोणत्या प्लॅटफॉर्मवरचा व्हिडिओ आहे, आपल्याला कोणतं ऍप कसं डाउनलोड करायचं या संदर्भात मी ओघानं तुम्हाला ती माहिती सांगेलच. पण आता तुम्हाला या मानसिक क्षमता चाचणीतला मालिका पूर्ण करा हा एक भाग या ठिकाणी आपल्याला आज समजून घ्यायचा आहे, आज अभ्यासायचं आहे. मानसिक क्षमता चाचणीमध्ये हा जो भाग सोडवायचा आहे आपल्याला, मालिका पूर्ण करा म्हणजे एखादी सिरीज असते, ती सिरीज पूर्ण करायची. आता हे पूर्ण करण्यासाठी किंवा हे शिकण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत त्या संदर्भात आपण बघूयात. बघा, काही वेळेस एखाद्या ठिकाणी क्लॉकवाईज किंवा घड्याळीच्या दिशेप्रमाणे किंवा अँटी क्लॉकवाईज किंवा विरुद्ध दिशेनं आपल्याला ते पाहत जावं लागतं. म्हणजे बघा, इथं 12 नंतर 3 नंतर 7 नंतर 9 तर पुढं काय असेल, तर यानुसार जे वाढत गेलं बघा, इथं 3 तास, इथं 3 तास, इथं 4 तास, इथं 2 तास, असं जे काही वाढत गेलंय घड्याळीचं, त्यानुसार आपल्याला घड्याळीच्या दिशेप्रमाणे किंवा एखादी सिक्वेन्स उलटी पण असते. आता समांतर सारखेपणा पण आपल्याला त्याच्यात ओळखायचं आहे, कशा पद्धतीने ते वाढत जाते, किंवा चिन्हांची संख्या वाढणे किंवा कमी होणे
हे पण पाहायचं बघा. आता पाहताना आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहिजे मालिका पूर्ण करताना. कुठेही एकच आता अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज जर पाहत गेलं सगळ्या ठिकाणी तेच असेल असंही नाही. काय असतं प्रत्येक ठिकाणी त्यानुसार आपल्याला पाहत जायचंय. कधी कधी दिशेप्रमाणे किंवा घड्याळीच्या क्लॉकवाईज पद्धतीनं त्यात काही बदल होतोय. मग पहिल्या आकृतीत काय झाला, दुसऱ्या आकृतीत काय झाला, तिसऱ्या आकृतीत काय झाला, मग आता चौथ्यात काय असेल यानुसार पण आपल्याला. आता हे शोधताना एकच लॉजिक आपल्या डोक्यात कधीही ठेवायचं नाही. प्रश्न समोर आल्यावर आपल्या डोक्यात अनेक लॉजिक असले पाहिजे की जसे की घड्याळाच्या दिशेप्रमाणे विरुद्ध दिशेने समांतर डावीकडे उजवीकडे सर्वात चिन्हांची संख्या यापैकी आपल्याला आणखीनही यापैकी आणि आणखीनही असे चिन्ह आपल्याला काय आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे लावून बघता आल्या पाहिजे, पडताळून बघता आलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्र, हे एकदम सोपा भाग आहे, पण हा सोपा भाग जरी असला तरी पण या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा अनेक गोष्टी तपासून पाहायच्या आहे, पडताळून पाहायच्या आहे, तेव्हा कुठे आपल्याला ती मालिका पूर्ण करता येणार आहे. आता बघा हे इथपर्यंत माहिती तुम्ही पाहिली, पण आता प्रत्यक्ष मालिका कशी पूर्ण करायची हे आपण पाहूयात. आता हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डायरेक्ट परीक्षेत प्रश्न कसा येतो ते माहिती करावं लागेल, बरोबर की नाही. पाहायचंय मग आता हा प्रश्न कसा असतो, त्या प्रश्नामध्ये किती पर्याय दिलेले आहे, मग ही मालिका कशी पूर्ण करायची, या सगळ्या बाबतीसाठी आपण हुबेहूब एक प्रश्न या ठिकाणी पाहूयात. एक प्रश्नाचीच तयारी करून घेऊयात. आता तो प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. हा प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला मी पुन्हा या संदर्भातले नियम काय काय असतात, अटी काय काय असतात, हे कोणकोणते नियम पाहायचे या संदर्भात आणखीन हा प्रश्न सांगितला, आणखीन एक डिटेलमध्ये सांगतो. बघा आता इथे एक प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्या ची मालिका दिलेली आहेत. बघा आता इथं पुढील प्रत्येक प्रश्नातील 3 प्रश्न आकृत्याची मालिका दिलेली आहेत आणि चौथी जागा कोरी ठेवलेली आहे. बघा ही चौथी जागा ही कोरी ठेवलेली आहे. प्रश्न आकृत्यात एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये सिक्वेन्स मध्ये आपल्याला प्रश्न आकृत्या पुढे दिलेल्या आहेत. उत्तराच्या आकृत्यामध्ये अशी आकृती शोधून काढायची की जी आकृती चौथ्या आकृतीत म्हणजे इथं प्रश्नचिन्ह जिथं आहे ती जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल. बघा तर याचा सिक्वेन्स पूर्ण होईल. आकृतीच्या वर्गाक्षराचे वर्तुळ काळं करायचं. बघा आता वर्णाक्षराचं वर्तुळ काळं करायचंय. मग हे उत्तर आकृती आहे, याच्यातलं जे उत्तर असेल ते उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं ओल करायचंय. येतंय लक्षात. बघा आता आपण ही आकृती पाहूयात. प्रश्न असा आहे, पहिल्या याच्यामध्ये या ठिकाणी एक चौकोन आहे, बरोबर, आणि चौकोनाच्या चारही बाजूला प्लस चिन्ह आहे. आता दुसऱ्या आकृतीत गेल्यावर बघा चौकोन ऍज इट इज आहे, पण हे जे साइडचे चिन्ह आहे प्लसचे ते एक कमी झालेलं आहे आणि या चौकोनात ही एक रेषा वाढली. आता तिसऱ्या चौकोनामध्ये पहा चौकोन सेम आहे आणि चिन्ह अजून एक कमी झालंय, 2 चिन्ह आहे आणि याच्यात जी रेषा आहे ती रेषा आणखीन एक वाढली. आता चौथ्या याच्यात बघा इथं ती 4 होते, इथं 3 झाले, इथं 2 झाले, तर आपल्याला चौकोन कॉमन आहे आणि एक प्लस हा राहिलेला आहे. बघा अगोदर 4 होते, नंतर इथला कमी झाला, त्याच्यानंतर इथला कमी झाला, आता इथला कमी होणार, बरोबर, इथपर्यंत आलं. हा एक प्लस आहे, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. आता इथं अगोदर ह्या अशा 2 रेषा होत्या, आता ही एक रेष वाढेल असं आपण गृहीत धरूया. आता बघा हे एक प्लस आणि ही एक रेष, बघा इथंच तुम्हाला काढून दाखवतोय. आता हा जो चौकोन आहे याच्यामध्ये हा चौकोन आहे, इकडे लक्ष द्या अगदी बारकाईनं. बघा आता हा चौकोनाला चौकोन तसा आहे, ही रेषा अशी होते, आता याच्यात एक रेषा वाढली आणि याच्यात एक प्लस. पहा आता असं कुठे आहे का तिकडं, बघा इथं सेम आकृती आहे पण इथं +4 आहे म्हणजे ए नाही. आता ह्याच्यात +1 नाही, पण ह्या आकृत्या मोठ्या झाल्या, हे पण नाही. आता इथं प्लस आहे पण त्याची जागा इथं पाहिजे आणि रेषा अशी पाहिजे, तर इकडं हे पण नाही. मग आता हे आपलं उत्तर सी आहे. सी बरोबर आहे, आपल्या पूर्ण सिक्वेन्स नुसार चालतंय म्हणून आपल्याला सी ला डॉट करायचंय. येतंय लक्षात.
बघा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे तपासून पाहायचंय आणि प्रत्येक गोष्टीतून आपण जसं जसं एक एक बारकावे पाहत जातोय. बघा पहिलं काय पाहिलं आपण, इथं 4 प्लस होते तर एक एक प्लस प्रत्येक याच्यात कट होत गेला आणि त्याची जागा या सिक्वेन्स नाही, म्हणजे इथला प्लस आपल्याला बरोबर ठेवायचा आहे. मग आपण इथला प्लस गृहीत धरला, बरोबर. रेषा मग इथं 1 वाढली, इथं 2 वाढल्या, इथं 3 वाढणार. मग अशा पद्धतीनं आपल्या आकृतीमध्ये ते उत्तर दिलेलं आहे, सी उत्तर. म्हणून याचं उत्तर आहे सी. उत्तर काय आहे याचं? सी. बघा अशा पद्धतीने आपल्याला मालिका पूर्ण करायची. आता तुम्हाला या उदाहरणातून लक्षात आलं असेल मालिका पूर्ण करायला काय काय लागतं. मग तुम्हाला मी आणखीन सांगतो या ठिकाणी याचे नियम काय काय, याच्या कोणकोणत्या सर्वसाधारण गोष्टी लक्षात घ्यायचे. बघा यातील प्रश्न सोडवताना आपल्याला पुढील प्रमाणे साधारणपणे काही नियम लक्षात ठेवायचे. मग हे नियम कोणकोणते बघा, आकृत्या किंवा चिन्ह घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळतात. बघा आता मग आकृत्या चिन्ह पाहिजे कधी तर, आता मी सुरुवातीला पण म्हटलं तुम्हाला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, घड्याळीच्या काट्याप्रमाणे किंवा घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. दुसरा आणखीन एक भाग बघा, पहिली व तिसरी या आकृतीत काही सारखे असतात का? बघा कधी कधी काय असतं, ही आकृती सारखी आहे आणि ही आकृती सारखी, मग यांच्यात आणि याच्यामध्ये काय साम्य आहे ते शोधायचं असतं. कधी कधी तसं पण आपल्याला पाहावं लागतं. सरळ रेषेतील 3 किंवा 4 चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे सरकतात. आता याच्यामध्ये चिन्ह सरकतात, एक तर इकडे सरकतात, एक तर इकडे सरकतात. दोन्ही बाजू आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आणि आणखीन एक नियम आहे बघा, चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते. बघा इथं दिसतंय पहिले 5 होते, नंतर 4 झाले, नंतर 3 झाले, नंतर इथं 2 यायला पाहिजे, पुढे 1 येणार. तर मग असे कमी कमी होत जाणारे चिन्ह ते पण असतं. कधी कधी वाढत जातात. इथे याच्यानुसार जसं आहे, अगोदर 1 होतं, नंतर 3 झाले, नंतर 5 झाले, आता नंतर 7 होणार. म्हणजे कितीच्या पटीने वाढले ते पण असतं त्याच्यामध्ये. या सगळ्या नियमांचा आपल्याला लक्षात घ्यायचं. म्हणजे नियम कसे लक्षात घ्यायचे, एक तर घड्याळ किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज साम्य असणारे, एकानंतर एक साम्य असणारे, डावीकडे उजवीकडे कमी होत जातात किंवा वाढत जातात, संख्या वाढत जाते, अशा पद्धतीचे नियम आपल्याला लक्षात घ्यायचे. आता या नियमानंतर आणखीन एक उदाहरण आपण पाहूयात, की आणखीन एक उदाहरण आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचे. बघा या ठिकाणी एक प्रश्न आकृती दिलेली आहे. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या SCA अकॅडमीच्या ऍप बद्दल थोडस माहिती सांगतोय, की स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचं हे जे ऍप आहे ते तुम्ही पहिलं तर फोनमध्ये इन्स्टॉल करा, डाउनलोड करा. त्याच्यावर नवोदय हा भाग निवडा. याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आणि क्लास बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि हे ऍप डाउनलोड करण्यासाठी, हे ऍप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला जर काही अडचण आली तर स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे 9923387261. या नंबरवर कधीही कॉल करा आणि डिटेल जाणून घ्या आणि ऍप डाउनलोड करून ऑनलाईन क्लासला लवकरच जॉईन व्हा. कारण आमची लवकरच ऑनलाईन बॅच पण सुरू होते. डायरेक्ट प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये आपण हा संवाद साधू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे ऍप डाउनलोड करायचंय आणि हे ऍप डाउनलोड करून तुम्हाला याचे प्रत्येक लेक्चर या ठिकाणी आमच्या सोबत करायचे, म्हणजे तुमची नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी पूर्णपणे आपली या ठिकाणी होणार आहे. आता अशा पद्धतीनं आणखीन एक आपण उदाहरण घेऊयात, की मालिका पूर्ण करायचं. बघा आता मी आत्ताच सांगितलं होतं की संख्या वाढत जाणे, कमी होत जाणे. बघा इथं वर्तुळ आहे, 5 संख्या आहे. इथं त्रिकोण आहे, 1 2 3 4 संख्या आहे. आता इथं त्रिकोण आहे, इथं 3 संख्या आहे, बरोबर. आता 2 संख्या ज्या ठिकाणी येईल ते आपल्याला यात पाहायचंय. आणि बघा इथं 1 2 3 ताळे, इथं 1 2 आहे, इथं पण 2 आहे. आता इथं एका याच्यात पण येऊ शकतो, एक एक एका नंतर एक, याच्यात 3 नंतर 2 झालं, याच्यात 2 नंतर 1 होणार, म्हणजे एकच. आता मग आता एक गोष्ट घ्यायची बघा, कधी कधी अल्टरनेट पण असतं. आता इथं इथं 2च संख्या आहे, पण हे 2 वेगवेगळ्या याच्यात आहे, आपल्याला एकाची शोधायची. इथं 2 याच्यात आहे, हे पण नसणार. इथं पण 2च भाग आहे, पण हे पण 2 याच्यात आहे.
इथं पण दोनच भाग आहे, हे पण दोनच आहेत बघा, दोन दोनच दिलेले आहे, याच्यानुसार तुमचं सिक्वेन्स इथं पण लागतंय इथं पण लागतंय, पण आपल्याला इथं एकाच याच्यात दाखवायचं, इथं 3 याच्यात येतं इथं 2 याच्यात आलं, हा इथं 3 याच्यात येते इथं 2 याच्यात आलं, इथं 2 याच्यात येते इथं 1 याच्यात येईल, ह्या गोष्टीनं आपलं उत्तर येतंय डी. आलं का लक्षात? ह्या कधी कधी एक एक तर आपल्याला सगळ्या ठिकाणी बसतंय, पण ते का कटलंय तर तिसरा पण एक पर्याय पाहता आला पाहिजे, तेव्हा पुढे उत्तर डी येतंय, म्हणून आपलं उत्तर हे डी आहे. बघा, एका गोष्टीवर आपल्याला पाहून किंवा एका गोष्टीवर लॉजिक लावून आपल्याला थांबता येत नाही, त्यातलं आणखीन काही आपल्याला लॉजिक शोधावं लागतं, आणखीन काही गोष्टी त्या ठिकाणी तपासून पाहावे लागतात. कळालं हे उदाहरण? बघा पुन्हा एकदा सांगतोय काय पाहिलंय, कसं कळालं असेल ते बघा. इथं 1 2 3 टप्पे होते आणि त्याच्या जोडीला तिसरी आकृतीशी संबंध, कधी कधी मी सांगितलंय पहिल्या तिसऱ्या सोबत पण असतंय, दुसऱ्या चौथी सोबत पण असतंय. मग आता इथं 2 आहे तर इकडे एकच येणार आहे, एक फक्त डी मध्ये, बाकी हे 2च आहे, हे 2च आहे, हे 2च आहे. येतं लक्षात? म्हणून डी उत्तर आहे. बरोबर. आणखीन आपण बघूयात, आणखीन एक उदाहरण बघूयात. बघा आता हे प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला पाहिलंय, सगळ्या ह्याच्यात वर्तुळ दिलेले आहे, पूर्ण वर्तुळामध्ये बघा, वर्तुळात तुमच्या लक्षात येईल की 4 भाग दिलेले आहे. आता 4 भागात एका ठिकाणी प्लस, एका ठिकाणी 0, सेम याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या वर्तुळात पण 4 भाग आहे. आता हा 0 इथून इकडे सरकला म्हणजे अँटी क्लॉकवाईज चाललंय, प्लस इकडे गेलंय. मग आता तिसऱ्या याच्यात पहा, आणि आणखीन एक, इथं 2च चिन्ह होते, इथं 3 झाले, इथं पण 3 झाले. आले लक्षात? आणि आता तिसऱ्या याच्यात पहा, आता या तिसऱ्या याच्यातला हा 0 पुन्हा इथं गेला, हा प्लस इकडे गेला, आणि याले चिन्ह हे पुढं पुढं वाढले. आता हा जो उत्तराचा भाग आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. मग आता इथं असलेला 0 हा इथं जाणार आणि इथं असलेला प्लस इथं जाणार. बघा असं आहे का? आहे का उत्तरात? 0 आणि प्लस हे ए मध्ये, बरोबर. मग आपलं उत्तर येतं ए. मग असं आपण करत जायचं करत जायचं, हे करेल पाहिलं, उत्तरात पाहिलं की आपोआप सापडतं. हे सिक्वेन्स कसा फिरला हे पाहायचं. आता इथे ह्या 2 पण फिरत गेले, हा आलं लक्षात? मग अशा स्वरूपाचे ह्या उदाहरणातून आपल्याला शोधता आलं पाहिजे. आय थिंक आता एक शेवटचं, अजून एक लास्टचं आजच्या याच्यातलं एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला ही मालिका पूर्ण कशी होते किंवा याच्यावरचे मार्क कसे घ्यायचे हे लक्षात येईल. आता एक छोटस बघा, हे इथं गोल आहे, 1 2 3 4, त्यानंतर अजून एक गोल आहे, त्याच्यात आणखीन एक गोल वाढला, 1 2 3, इथं काडी वाढली. आता इथं 4 होते, इथं 3 झाले, मध्ये एक प्लस राऊंड झालाय. आता याच्यामध्ये पहा, 2, इथं 2च बाहेरच्या काड्या आहेत, आणि 1 आणि 2, बघा इथं 1 होतं, इथं 2. आता तिसऱ्या याच्यात पहा, आता तिसऱ्यात 1, समजा एक काडी पण कटली, इथं एकच काडी आहे. आता हा मध्ये 1 2 3. आता असं जर असेल तर ते आपलं उत्तर असणार आहे या सिक्वेन्स प्रमाणे. म्हणजे बाहेरचे कमी होतात आणि मधले वाढतात. इथं नव्हतं, इथं 0 होतं, इथं 1 झालं, इथं 2 झालं, इथं 3 झालं मधले वर्तुळ. येते लक्षात? मग आता बघा, हा याच्या वर्तुळाचा जर पर्याय पाहिला तर हा डी आहे. मग आपलं उत्तर डी आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्रश्न सॉल्व्ह करून ही मालिका पूर्ण करायची. सोपं आहे ना? मग आता हे सोपं जरी असलं पण याला सरावाची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. जितका आपण सराव करू, जितकी आपण प्रॅक्टिस करू, तितका आपल्याला या पद्धतीनं याचा अभ्यास होणार आहे. म्हणून ही मालिका पूर्ण करायचे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचे, आणि हे करण्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत या SC अकॅडमीवर राहायचंय. त्यासाठी ते डाउनलोड करायचे. काही अडचण आली तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर फोन करायचंय. येतंय लक्षात? बघा, आता आज आपण जे 4 प्रश्न घेतले ते 4ही प्रश्नामध्ये पहा. आता आपण रिटर्न जाऊयात. याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात आलं असेल, आकृती बाहेरचे सर्कल एक एक कमी होत जात आहे, मग आजचे सर्कल एक एक वाढत जात आहे. तर या पद्धतीनं आपण हे डी उत्तर काढलंय. हे पण आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं. इथं पण पहा, इथं याचा सिक्वेन्स इकडं 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 घड्याळीप्रमाणे पुढे पुढे सरकत गेलाय. 0 इथं होता, मग पुढे गेलाय, मग याच्या पुढे गेलाय, याच्या पुढे गेलाय. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता आलं.
हे पण आता इथं बघा 3 आणि 2च्या आकृतीचा संबंध होता. तिथं एका ठिकाणी 3 ताळ, एका ठिकाणी 2 ताळ, एका ठिकाणी 2 1 सिंगल, अशा पद्धतीने आपण डी उत्तर काढलंय. तर या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हे उत्तर काढताना या सगळ्या गोष्टी पाहिजे. पहिलं पण हे व्यवस्थित आपण समजून घेतलंय. याच्यामध्ये पण आपल्याला बाहेरचे 4 प्लस होते, नंतर 3 झाले, नंतर 2 झाले, इथे 1 झाला. पहिल्या याच्यात रेषा नव्हती, नंतर 1 रेष झाली, नंतर 2 आणि नंतर 3. तर अशा पद्धतीनं आपल्याला आणि बाहेरचं 1 सी उत्तर हे आपल्याला पर्यायात सापडलं. अशा पद्धतीनं आपल्याला हे मालिका पूर्ण कराच्या या सर्वसाधारण नियमाप्रमाणे आपण हा भाग शिकून घेतोय. तर याला आणखीन आपण उदाहरणाच्या माध्यमातून आणखीन फ्री करूयात, आणखीन सोपं करूयात. तर इथपर्यंत भाग तुम्हाला समजला असेल. आपण या पुढचा भाग पुढच्या तासात पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.